नमस्कार, सुप्रभात. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण स्पीड न्यूज बघणार आहोत, पण त्याआधी बघूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. विरोधकांचा वाढता दबाव पाहून भूसंपादन कायद्यांमधल्या तरतुदींमध्ये बदलांची शक्यता. जमीन संपादित करण्याआधी पंचायतीची परवानगी अत्यावश्यक करणार, सूत्रांची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट. आज केजरीवाल जंतर मंतरच्या व्यासपीठावर राहणार उपस्थित. राज्य सरकारचा अध्यादेश धाव्यावर बसवून नवी मुंबईत सुरू आहे डान्स बार. पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. डान्स बारवर पोलीस मेहरबान असल्याचा होतोय आरोप. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी 2 संशयितांची कसून चौकशी. आणखी एक बेवारस बाईक सापडली. खुनाच्या तपासाबाबत पोलिसांकडून काहीच माहिती मिळत नसल्यानं पानसरे कुटुंबीय नाराज. मुंबईच्या विकास आराखड्यावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच. महापालिका प्रशासनानं बनवलेल्या आराखड्याला दोन्ही पक्षांचा विरोध. पण नवा आराखडा नेमका कुणाच्या मर्जीतला? एमडी ड्रग्जवर आता बंदी. नार्कोटिक्स ऍक्ट्समध्ये झालाय त्याचा समावेश. आयबीएन लोकमतच्या बातमीचा दणका. आणि एन श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. ताशेरे उठल्यानंतरही श्रीनिवासन अध्यक्षपदाच्या शर्यतीत कसे? सुप्रीम कोर्टानं केला सवाल. आणि आता बघणार आहोत स्पीड न्यूज. केंद्र सरकार आज भूसंपादन विधेयक लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे, ज्यात बरेच मोठे बदल करण्यात आले असं कळत आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भूसंपादनासाठी पंचायतीची परवानगी अत्यावश्यक करणाऱ्या मुद्द्यांचा अंतर्भाव करण्यात यावा याविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मोदी सरकार या कायद्यातल्या सुधारणांमुळे अडचणीत आलंय. एकीकडे विरोधक आणि दुसरीकडे अण्णा हजारेंचं जंतर मंतरवरचं आंदोलन, अशा दुहेरी कोंडीत सरकार सापडलंय. त्यामुळे आता बजेट अधिवेशन सुरळीत पार पडावं म्हणून केंद्र सरकार या तरतुदी करून काळजी घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा केली आहे. काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं. या अभिभाषणानं बजेट अधिवेशनाच्या कामकाजाला काल सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या 9 महिन्यातल्या कामगिरीवर आधारित हे अभिभाषण होतं. बजेट अधिवेशनात सर्वपक्षीयांनी सहकार्य करावं. सबका साथ सबका विकास हे सरकारचं ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे अधिवेशन सुरळीत पार पडेल आणि महागाईवर नियंत्रण मिळवणं सुरू असल्याचं यावेळी ते म्हणाले. केंद्र सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 कोटी खाती उघडली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशाच्या विकासात स्वच्छतेला महत्त्व आहे. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह हवंच, यावरही त्यांनी भर दिला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बजेट मांडल्यानंतर सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे. काही काळ ते म्हणूनच कामापासून दूर राहणार आहेत. बजेट अधिवेशनात ते फार वेळ सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. आणि यावर सोनिया गांधींना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलंय की राहुलना काहीसा वेळ हवाय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे दिल्लीच्या जंतर मंतरवर धरणं आंदोलन करतायत. हे 2 दिवसीय आंदोलन आज संपेल अशी शक्यता आहे. मोदी सरकारनं आणलेल्या भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात हे आंदोलन आहे. हा अध्यादेश शेतकरी विरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचा आहे असा आरोप होतोय. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अण्णांची काल भेट झाली. केजरीवाल यांनी महाराष्ट्र सदनात जाऊन अण्णांची भेट घेतली. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ही भेट झाली. कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरणाचा विस्तार बराच मोठा असल्याचं आता समोर येत आहे. कारण या प्रकरणातल्या अटकेमुळे अनेक गोष्टी आता हळूहळू समोर यायला लागल्यात. दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासात ऊर्जा सल्लागारानं कोळसा आणि ऊर्जा खात्याची कागदपत्रं चोरली. त्याच्या अटकेमुळे या गुन्ह्यातली एक महत्त्वाची साखळी उघड झाली आहे. लोकेश या संशयितानं ही कागदपत्रं दुसऱ्या एका ऊर्जा सल्लागाराला विकली, ज्यात शंतनू सायकिया या माजी पत्रकाराचा आणि प्रयास जैन यांचाही समावेश होता. सायकिया आणि जैन इतर दोघांना दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हा शाखेनं शास्त्री भवनमध्ये प्रमुख सुरक्षा अधिकारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या निरीक्षकाला आता चौकशीसाठी बोलावलेलं आहे. सगळ्या सरकारी कार्यालयांना भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मदर तेरेसांसंदर्भातलं एक वादग्रस्त वक्तव्य आहे, ज्यामध्ये धर्म परिवर्तन हाच तेरेसांच्या कामाचा खरा हेतू होता असं भागवत म्हणाले. त्यावरून नवा वाद पेटलाय. मदर तेरेसा हे यांचं कार्य उत्तम होतं, पण ज्यांची सेवा केली जायची त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितलं जायचं असं भागवत यांनी म्हटलंय.
जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्याच्या 2 महिन्यानंतर आता राज्याला नवीन सरकार मिळू शकेल. पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी CNN-IBNला दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि पीडीपी एका किमान समान कार्यक्रमावर काम करतायत आणि येत्या काही दिवसात याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. कलम 370 आणि लष्कर विशेषाधिकार कायद्याविषयीची परिस्थिती जैसे ते ठेवणं यावर दोन्ही पक्षांमध्ये संमती झाल्याचं समजतंय. मुफ्ती मोहम्मद सईद यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपला उपमुख्यमंत्रीपद. दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस काल पार पडला. नवीन सदस्यांचा शपथविधी झाला. आपचे शहादरामधले आमदार रामनिवास गोयल यांची विधानसभा अध्यक्षपदी तर वंदना कुमारी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आज सभागृहाला उद्देशून भाषण करतील. पण 70 सदस्य असलेल्या विधानसभेत एकाच पक्षाचे 67 आमदार असताना विरोधी पक्ष कोण हा प्रश्न कायम आहे. कारण भाजपचे फक्त 3 आमदार सभागृहात आहेत आणि विरोधी पक्षनेते पदावर दावा करायला ते पात्र धरले जाणार नाहीत. दरम्यान दिल्ली भाजप आमदारांनी त्यांना जाणून बुजून सभागृहात मागची जागा दिली जाते असा आरोप केला. तामिळनाडूमध्ये राजकीय नेत्यांवरचं आपलं प्रेम आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक कोणत्या थराला जात असतात याबद्दलची बातमी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या एका समर्थकानं स्वतःला चक्क क्रूजवर चढवून घेतलंय. त्यासाठी त्यानं स्वतःच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकून घेतलेत. जयललिता यांनी पुन्हा सत्तेवर यावं अशी आर्जव करत या चाहत्यानं स्वतःला अशा पद्धतीनं जखमी करून घेतलंय. शिहान हुसेनी असं त्याचं नाव आहे आणि तो कराटे एक्सपर्ट आहे. नोबेल विजेते आणि टेरीचे प्रमुख राजेंद्र पचौरी यांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लैंगिक शोषण केस प्रकरणी त्यांना दिलासा मिळालाय. पुढच्या सुनावणीवेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची नोटीस कोर्टानं दिली आहे. तोपर्यंत पचौरी यांना अटक करता येणार नाहीये. 75 वर्षांच्या पचौरींच्या विरोधात त्यांच्याच ऑफिसमधल्या रिसर्च असोसिएटनं ही तक्रार केली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा तपास काहीसा पुढे सरकलाय. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापूरला गेलेलं मुंबई क्राईम ब्रांचचं पथक परतलंय. मारेकरांनी पानसरे यांना मारण्यासाठी 7 मिलीमीटरचं पिस्तूल वापरलंय. नरेंद्र दाभोलकरांचा खूनही याच प्रकारच्या पिस्तुलानं करण्यात आला होता. कोल्हापुरात एक बेवारस मोटरबाईक सापडली आहे. कागलजवळ दूधगंगा नदीजवळ ही स्प्लेंडर आढळलेली आहे. या बाईकला नंबर प्लेट नाहीये. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. ही मोटरसायकल त्यांनी ताब्यात घेतली. तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासाबाबत आपण असमाधानी आहोत आणि जर आयबीने अलर्ट दिला आहे तर महाराष्ट्र सरकारनं त्याची दखल का घेतली नाही असा सवाल कॉम्रेड पानसरे यांच्या कन्या स्मिता सातपुते यांनी केलाय. तसंच तपासाबाबतही पोलिसांनी अजून पानसरे कुटुंबियांना काहीही माहिती दिली नसल्याचं स्मिता यांनी म्हटलंय. IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पानसरेंच्या कन्या स्मिता आणि जावई बन्सी सातपुते यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पानसरे यांच्या हत्येनंतर आता कम्युनिस्ट पक्ष सत्याग्रह सुरू करणार आहे. कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. पानसरे यांच्या अस्थी 100 ठिकाणी नेऊन तिथे झाडं लावण्यात येणार आहेत. त्यानंतर सत्याग्रह सुरू करू असं कांगो यांनी म्हटलंय. शेतकरी, दलित, पाणी प्रश्न यावर यापुढे लढा उभारणार असल्याचं कांगोनी म्हटलंय. मुंबईच्या विकास आराखड्यावरून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेत जुंपण्याची चिन्ह आहेत. शिवसेना भाजपमधलं चढाओढीचं राजकारण आता समोर येत आहे. मुंबईचा विकास आराखडा महापालिकेनं बनवला याचा अर्थ सर्व काही झालंय असं कुणी मानू नये असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. राज्य सरकारचं नगर विकास विभाग आणि सल्लागार समिती यांच्याशी चर्चा करूनच जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल असं त्यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून हा आराखडा नेमका कुठल्या पक्षाच्या हिताचा बनवायचा यासाठी आता शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे. शिवसेना ठाणे जिल्ह्यातले प्रमुख नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची काल स्थानिक निवडणुकीसंदर्भात युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मनपा निवडणुकीत सेना भाजपनं युती करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे बैठकीतला अहवाल आता उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्यानंतरच स्थानिक पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय होऊ शकेल. दरम्यान बैठकीनंतर आम्ही एकत्र आहोत एवढीच प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात सिंचनाचे मोठे प्रकल्प राबवणं सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे छोट्या प्रकल्पांना प्राधान्य दिलं जात आहे. छोटे बंधारे, नद्यांचं पुनरुज्जीवन, नाल्यांच्या सफाईचं काम वेगात सुरू करण्यात आल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. त्यांच्या हस्ते इकोड पाचोड गावामध्ये चित्ते नदीच्या पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमधून नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार आहेत. गणेश नाईक यांनी वाशीमध्ये काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. 7 मार्चपासून पक्षाच्या बैठका घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीचे आमदार मुंबई विमानतळ युनियनचे नेते किरण पावसकर खंडणी प्रकरणी अडचणीत आलेत. वैद्युत पल्स सोल्युशन या मॅनपॉवर सप्लायर कंपनीचे मालक शशांक अग्रवाल यांनी पावसकरांविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे. खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या संदर्भात पावसकरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहापूर तालुक्यातल्या किनवली इथे विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेजच्या विस्तारित इमारतीला गोपीनाथ मुंडे यांचं नाव देण्यात आलंय. हा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलखुलासपणे उत्तरं दिली आणि त्यांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. या कार्यक्रमाला पालकमंत्री विष्णू सावरा, आमदार कपिल पाटील आणि आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे उपस्थित होते. एमडी ड्रग्सवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली. या ड्रग्सचा एनएसपीएस ऍक्टमध्ये समावेश करण्यात आलाय, ज्यामुळे त्या एमडीची नशा करणाऱ्यांबरोबरच एमडीची खुलेआमपणे विक्री करणाऱ्यांना चांगला चाप बसणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतल्या तरुणांना एमडी ड्रग्सच्या व्यसनानं विळखा घातलाय. अनेक भागात मुंबईतल्या एमडी ड्रग्सची खुलेआम विक्री होतीये. एमडी ड्रग्सच्या नशेमुळे अनेक तरुणांचा मृत्यू झालाय. अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं देखील उघड झालं होतं. पण आता एमडी ड्रग्सचा अंमली पदार्थ विरोधी कायद्यात समावेश नव्हता आणि त्यामुळे पोलिसांना केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागत होती. आता या ड्रग्सचा समावेश एनडीपीएस ऍक्टमध्ये करण्यात यावा यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जे प्रयत्न होते त्यांना यश आलंय. 12 फेब्रुवारीला या संदर्भातलं परिपत्रक काढण्यात आलं होतं. डान्सबार बंदी असतानाही नवी मुंबईत मात्र बेकायदेशीररित्या डान्सबार सुरूच आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या देखतच हे डान्सबार सुरू आहेत. हॉटेल, परमिट रूम, बियर बार या कुठल्याही ठिकाणी डान्स करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे. तरी देखील नवी मुंबईत राजरोसपणे हे डान्सबार सुरू आहेत. पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरात बंदीच्या आदेशाची पायमल्ली होतीये. बंदी आदेश असतानाही बिनदिक्कतपणे डान्सबार सुरू आहेत आणि ही परिस्थिती पोलिसांना सांगितल्यानंतर तुम्ही दाखवा, आम्ही कारवाई करू, असं पोलिसांचं उत्तर होतं. महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं पुणेमध्ये काल जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त आणि झोपडपट्टीवासियांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि झोपडपट्टी धारकांच्या सातबाराच्या नावावर किमान 500 स्क्वेअर फूट जमीन नोंदवली पाहिजे आणि पारधी समाजाला आदिवासींच्या सुविधा लागू कराव्यात अशा मागण्या यावेळी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं करण्यात आल्या. पुण्यातलीच बातमी आहे. समाज कल्याण संचालक कार्यालयासमोर अंध विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आंदोलन झालं. पुणे शहरात फक्त अंध विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह देण्यात यावं आणि अंध विद्यार्थ्यांची थकबाकी असलेल्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावावा या मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. इराण आणि पाश्चिमात्य देश यांच्यात होणाऱ्या अणुकराराविषयी बोलणी अजूनही सुरू आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांच्यामध्ये वाटाघाटींची आणखी एक फेरी पार पडली आहे. वाटाघाटी जिनिव्हामध्ये सुरू आहेत. या चर्चेत इराणचे उपाध्यक्ष अली अकबर सलेही देखील भाग घेत आहेत. इराणच्या उपाध्यक्षांच्या या चर्चेतल्या सहभागामुळे अमेरिकेनं त्यांचे एनर्जी सेक्रेटरी अर्नेस्ट मोनिज यांना या चर्चेत सहभागी केलंय. या दोघांच्या समावेशामुळे या चर्चेला गती येईल असा अंदाज आहे. अमेरिकेचे नवनियुक्त संरक्षण मंत्री ॲस्टन कार्टर यांनी कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळाला भेट दिली. यावेळी त्यांनी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला. अमेरिकन सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी आयसिसच्या वाढत्या प्रभावाविषयी चर्चा केली. पण आयसिस विरोधात अमेरिकन फौजा वापरण्याच्या आधी अधिक विचार होणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय. असा निर्णय झाल्यावर कोणती पावलं उचलायची याचा विचार होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सनं 6 व्यक्तींना देशातून बाहेर जायला प्रतिबंध केलाय. हे 6 जण सिरियातल्या अतिरेक्यांना सामील होणार होते असा संशय आहे. या 6 जणांचे पासपोर्ट 6 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेत. फ्रेंच नागरिकांना अतिरेक्यांनी सामील होण्यापासून रोखण्यासाठी फ्रान्सने एक नवीन कायदा तयार केलाय, ज्यानुसार ही कारवाई करण्यात आली. एन श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टानं श्रीनिवासन यांना अपात्र ठरवलं होतं. पण श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत, ज्यासाठी त्यांनी चेन्नई सुपर किंग्सची टीमही विकली आहे. पण कोर्टानं सांगूनही श्रीनिवासन हे अध्यक्षपदासाठी तयारी कशी काय करू शकतात असं म्हणत सुप्रीम कोर्टानं श्रीनिवासन यांना फटकारलाय. या प्रकरणी कोर्टाचा अवमान केल्याची कारवाईही श्रीनिवासन यांच्यावर होऊ शकते.
वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनं अखेर विजयाचं खातं उघडलंय. स्कॉटलंडचा 119 रन्सनी धुव्वा उडवत इंग्लंडनं 2 पॉइंट्स पटकावले. टॉस जिंकून स्कॉटलंडनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय पुरता फसला. इंग्लंडच्या दोन्ही ओपनर्सनी मोईन अली आणि इयन बेलनं तुफान फटकेबाजी केली आणि इंग्लंडला तगडी ओपनिंग करून दिली. मोईन अलीने 107 बॉल्समध्ये 12 4 आणि 5 खणखणीत सिक्स ठोकत 128 रन्स केले. इयन बेलनं त्याला चांगली साथ देत हाफ सेंचुरी ठोकली आहे. मिडल ऑर्डरमध्ये इयन मॉर्गननं 46 रन्स करत इंग्लंडला 300 रन्सचा टप्पा पार करून दिला. स्कॉटलंडतर्फे डॉश डेव्हीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, पण स्कॉटलंडला कमाल करता आली नाही. इंग्लिश बॉलर्सच्या माऱ्यापुढे ठराविक अंतरावर त्यांच्या विकेट जात राहिल्या. काईल कोएट्झरनं 71 रन्स ठोकले खरे, पण तो टीमला विजयाच्या जवळ नेऊ शकला नाही. या विजयासोबत इंग्लंडनं 2 पॉइंट्स पटकावले. इंग्लंडनं वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय नोंदवलाय, ज्यात सिंहाचा वाटा मोईन अलीनं उचलला. आपण आत्ताच बघितलं, मोईन अलीने 107 बॉल्समध्ये 12 4 आणि 5 खणखणीत सिक्स ठोकले. या सेंचुरीत त्याचबरोबर 2 विकेट घेत त्यांनी ऑलराऊंडर असा त्याचा खिताब त्याला कदाचित मिळेल. या कामगिरीच्या जोरावर तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. ग्रुप ए मध्ये रंगत वाढत चालली आहे. स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर इंग्लंडनं एकीकडे पॉईंट्सचं खातं उघडलंय, पण अजूनही टॉप 4च्या टीम्समध्ये ते नाहीयेत. न्यूझीलंड 3 पैकी 3ही मॅच जिंकून नंबर 1 वर आहे, तर ऑस्ट्रेलियाला पावसाचा फटका बसलाय आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय. बांगलादेश विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाल्यानंतर दोन्ही टीम्सच्या खात्यात 1 पॉईंट जमा झालाय. बांगलादेशला याचा फायदा झालाय. टीम इंडियाची सुरुवात या वर्ल्ड कपमध्ये दणक्यात झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही गोष्टी चांगल्या होतात आणि त्या टीम इंडियासाठी जमेची बाजू म्हणजे भारताच्या झालेल्या पार्टनरशिप्स. दोन्ही मॅचेसमध्ये टीम इंडियाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटच्या मोठ्या पार्टनरशिप झाल्यात आणि म्हणूनच टीम इंडियाला 300चा टप्पा पार करता आला. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये धवन आणि कोहलीनं 129 तर कोहली आणि रैनानं 110 रन्सची पार्टनरशिप केली. दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये कोहली आणि धवननं 127 आणि धवन आणि रहाणेनं 125 रन्सची पार्टनरशिप केली. टीम इंडियाची आणि विशेष करून कॅप्टन धोनीच्या सगळ्या स्ट्रॅटेजी आता उत्तम दिसतात, कारण महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे धोनीची फ्लोटर स्ट्रॅटेजी. 3 ते 7 नंबरपर्यंत कोणत्याही बॅट्समनची ठराविक पोझिशन न ठेवता टीमला गरज असेल तेव्हा ते कॉम्बिनेशन बदलणं हे गेल्या 2 मॅचमध्ये उपयोगी ठरलेलं दिसतंय. पहिल्या मॅचमध्ये कोहली आणि रैनानं 3ऱ्या आणि 4थ्या पोझिशनवर चांगला खेळ केला होता, पण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये धवनबरोबर रहाणेला पाठवत धोनीनं पुन्हा एकदा उत्तम खेळी केली. या बदलत्या स्ट्रॅटेजीमुळे टीमला त्याचा फायदा होतोय. शिखर धवननं वर्ल्ड कपची सुरुवात दणक्यात केली आहे. 2 मॅचमध्ये हाफ सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम त्यानं केलाय आणि अशी कामगिरी करणारा तो तिसरा बॅट्समन ठरलाय. शिखर धवननं पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये 73, आफ्रिकेविरोधात 137 रन्स केले आणि या अगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 96च्या वर्ल्ड कपमध्ये सलग 4 मॅचमध्ये 2 सेंचुरी आणि 2 हाफ सेंचुरी ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. तर 2007 मध्ये सौरव गांगुलीनं 66 आणि 89 रन्स करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. टीम इंडियानं एमएसजीवर दक्षिण आफ्रिकेचा दणदणी पराभव केला खरा, पण त्याचबरोबर एका कारणासाठी भारतीय फॅन्सना आनंद झालाय, कारण दिग्गज बॉलर अनिल कुंबळेचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलाय. हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला कुंबळे हा 4था भारतीय क्रिकेटर आहे. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 132 टेस्ट आणि 271 वन डे खेळणारा कुंबळे टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक विकेट घेणारा 3रा बॉलर आहे. कुंबळेच्या नावावर 619 विकेट्स आहेत. हा वीकेंड भारतीय क्रीडाप्रेमींसाठी कमालीचा होता, कारण अनिबन लाहिरीनं हिरो इंडियन ओपन गोल्फ चॅम्पियनशिपचं अजिंक्यपद पटकावलंय. दिल्ली गोल्फ कोर्सवर लाहिरीनं हे जेतेपद पटकावलं. याआधी या महिन्याच्या सुरुवातीला लाहिरीनं मलेशियन ओपनचं जेतेपद पटकावलेलं होतं. इंडियन ओपनच्या फायनलच्या दिवशी लाहिरीनं SS84 चा पराभव केला आणि हे टायटल पटकावलं. गेल्या 3 आठवड्यात त्याचं हे दुसरं युरोपियन टूर टायटल ठरलंय. फुटबॉलमध्ये स्पॅनिश लीगमध्ये रिअल माद्रिदनं पॉईंट टेबलमध्ये आघाडी घेत अव्वल स्थान पटकावलंय. एल्चचा पराभव करत रिअल माद्रिदनं 4 पॉईंटची आघाडी घेतली आहे. करीम बेन्झेमाच्या एका गोलनं माद्रिदनं मॅचमध्ये आघाडी घेतली आहे. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोनं गोल करत माद्रिदला 2-0 असा विजय मिळवून दिलाय. रोनाल्डोचा हा गोल त्याच्या करिअरमधल्या रिअल माद्रिदसाठीचा तब्बल 290वा गोल ठरलाय. या गोलबरोबरच रिअल माद्रिदसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.
OnePlus या कंपनीने त्यांच्या OnePlus One या त्यांच्या लोकप्रिय फोनची 16GB सिल्क व्हाईट व्हर्जन भारतात लॉन्च केली आहे। फोनची किंमत आहे 18,999 रुपये। Amazon.com वरून हा फोन एक्सक्लुझिव्हली विकला जातोय। हा फोन फक्त ज्यांच्याकडे त्यांची यासाठीची व्हाईट्स देखील आहेत त्यांनाच खरेदी करता येऊ शकेल। फक्त मानेची किंवा डोक्याची हालचाल करून ऑपरेट करता येईल अशी स्मार्टफोन यंत्रणा अपंगांसाठी तयार करण्याचा दावा इस्रायलच्या सेस्मे एनेबल या कंपनीने केला आहे। मणक्याची दुखापत असणाऱ्या आणि ALS सिंड्रोम किंवा सेरेब्रल पाल्सी असणाऱ्यांना देखील हा फोन वापरता येईल असा दावा या कंपनीने केला आहे। अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या फोनमध्ये डोक्याची हालचाल ओळखू शकणारं तंत्रज्ञान आहे। या फोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा हा फोन युजर्सच्या हालचाली टिपेल आणि या हालचालींनी फोनधारकाला वेगवेगळे पर्याय निवडता येऊ शकतील। मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा सिक्वल आता 5 वर्षांनी येतोय। सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात पुन्हा एकदा स्वप्नील जोशी मुक्ता बर्वे यांची केमिस्ट्री पाहायला मिळेल। येत्या नोव्हेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे। शाहरुख खान आणि त्याचं सिगरेट प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे, पण किंग खाननं एक संकल्प केलाय, तो म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी सिगरेट सोडून देण्याचा आणि तसा तो प्रयत्नही करतोय। वी डोंट टॉक टू पीपल हू स्मोक अशी कॅचलाईन असलेला त्याचा फोटोही सध्या प्रसिद्ध झालाय। सोनाक्षी सिन्हा शौकीन आहे, त्यावरती तिच्या गॉगल्सशी तिचे गॉगल्स तिचं स्टाईल स्टेटमेंट बनलंय आणि म्हणूनच एका चष्म्याच्या आंतरराष्ट्रीय कंपनीनं तिला ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे। आतापर्यंत अनेक परदेशी मॉडेल्स या कंपनीसाठी काम करत होत्या। पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्रीला ही संधी मिळालेली आहे। अनुष्का शर्मा सध्या खूप बिझी आहे, तिच्याकडे बरेच सिनेमे दिसतात, कारण यावर्षीचा रणबीर सोबतचा बॉम्बे वेल्वेट हा सिनेमा महत्त्वाचा आहे, ज्यात करण जोहर याची विलनची भूमिका आहे। दिल धडकने दो ये दिल है मुश्किल असे बरेच सिनेमे तिच्यासाठी यावर्षी महत्त्वाचे आहेत। दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आता एकत्र दिसणार आहेत त्या बाजीराव मस्तानी या सिनेमात। संजय लीला बन्साली यांचं दिग्दर्शन असलेला बाजीराव मस्तानी हा सध्या चर्चेतला सिनेमा मानला जातोय। बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर बॉलिवूडमधलं सध्याचं हॉट कपल आहे आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये ते खरंच आहेत का नाही, पण गोव्याला दोघांनी जोरदार सेलिब्रेशन केले। करण सिंग ग्रोवरच्या वाढदिवसासाठी त्याचे सेलिब्रेशनचे फोटो सध्या गाजत आहेत। ऑस्कर अवॉर्डच्या सोहळ्यात लेडी गागाचा परफॉर्मन्स विशेष चर्चेचा विषय ठरला। तिच्या परफॉर्मन्सने सगळेच भारावून गेले आणि बॉलिवूडची स्टार प्रियांका चोप्रा ही हरकून गेली। तिनं ट्विटही केलंय, प्रियांका लेडी गागाच्या प्रेमात पडली। शाहिद कपूरला आता नवा कंपॅनियन मिळालेला आहे आणि तो म्हणजे त्याचे एक कुत्र्याचं पिल्लू। शाहिदा प्राणीप्रेमी आहे आणि शाकाहारी देखील आहे आणि पेटाचं कॅम्पेन देखील तो करतोय। त्याचा जुना कुत्रा कैझर हे जग सोडून गेला आणि म्हणूनच उदास झालेल्या शाहिदला ही नवी भेट फिल्मफेअरपेक्षा देखील मोलाची वाटते। इरफान खान आता व्हिडिओ गेममध्ये दिसणार आहे। जुरासिक वर्ल्ड या व्हिडिओ गेममध्ये इरफान खान आहे आणि जुरासिक वर्ल्डचा तो त्यात मालक दाखवलेला आहे। हिस्सा या सिनेमामुळे आंतरराष्ट्रीय फिल्म जगात त्याचं कौतुक झालेलं आहे आणि आता या गेममुळे त्याच्यात आणखीन भर पडणार आहे। श्रद्धा कपूर वरुण धवन सोबत ABCD 2 या सिनेमात पाय थिरकावायला तयार आहे। रेमो डिसुजाच्या ABCDचा हा सिक्वल आहे। श्रद्धाची रिहर्सल सध्या जोरात सुरू आहे, त्याचे फोटोही सध्या सोशल साईट्सवर टाकले जात आहेत। आता बघूयात इतरही बातम्या महत्त्वाच्या। आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण सेना भाजप समन्वय समितीची आज पहिली बैठक होणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक अपेक्षित आहे, ज्यामध्ये शिवसेनेचे नेते दिवाकर रावते त्याचबरोबर सुभाष देसाई, रावसाहेब दानवे हे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मंत्रिमंडळातले वाद आणि सामनाच्या अग्रलेखातून होणारी टीका या विषयावर या समन्वय समितीत चर्चा होईल अशी शक्यता आहे। दोन पक्षातल्या नेत्यांमध्ये वाद होत असतात आणि यावर चर्चा होईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देखील चर्चा आता पुढच्या बैठकीत अपेक्षित आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचा सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे, कोण कोण असणार आहे या मीटिंगमध्ये आणि किती महत्त्व आहे सेना भाजप या दोन्ही पक्षांसाठी या बैठकीचं? रेणुका, अत्यंत महत्त्वाची ही एक समिती असणार आहे, कारण जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून शिवसेना आणि भाजपमध्ये कायम वाद सुरू असले, कायम कुरघोडी सुरू आहेत। या सर्व कुरघोडींना कुठेतरी मध्यस्थी व्हावी यासाठी एक समिती असावी हे आधीपासून बोललं जात होतं, पण समिती कधी करावी याविषयी कधी चर्चा होत नव्हती। पण आता कुठेतरी दोन्ही पक्षांनी समन्वय समिती असावी यावर एकमत केलंय। या सुरुवातीची आज जी बैठक होणारी ही पहिलीच बैठक असेल। यात 4 नेते असतील, त्यात दिवाकर रावते या शिवसेनेकडून सुभाष देसाई असतील
आणि भाजपकडून रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत दादा पाटील हे 4 नेते आधी बैठकीला बसतील आणि त्यानंतर ही समन्वय समिती कशी असावी, यात कोण कोण सदस्य असावे आणि या समितीची कार्यकक्षा कशी असावी या संदर्भातली जी पूर्ण चर्चा आहे ते या समितीत करेल. समिती पहिल्याच जी बैठक आहे त्यात वादात ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपाकडून समन्वय समितीमध्ये कोर टीमचे विशेषतः जे मंत्री आहेत म्हणजे वरिष्ठ मंत्री आहेत, एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील, त्याचबरोबर पंकजा मुंडे, हे जे सर्व नेते आहेत यांची देखील इच्छा आहे की आपण समन्वय समितीमध्ये यावं. पण ही समन्वय समिती किती मोठी करावी या संदर्भातली देखील चर्चा आज होईल. त्याचबरोबर शिवसेनेकडून कोण येईल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण उद्धव ठाकरे या समन्वय समितीमध्ये नसतील, त्यामुळे वाद जे सोडवण्याचं अंतिम जे शिवसेनेकडून पद आहे, हे जर पद या समितीमध्ये नसेल तर मग चर्चा करून काय उपयोग, हा देखील मुद्दा भाजपाकडून उपस्थित केला जाऊ शकतो. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की समन्वय समितीमध्ये मंत्रिमंडळातले वाद घ्यावे का. त्याचबरोबर सामनामध्ये दरवेळी जी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली जाते ती देखील या समन्वय समितीमध्ये चर्चेचा विषय असेल का, हे 2 महत्वाचे मुद्दे देखील आजच्या समन्वय समितीमध्ये येण्याची शक्यता आहे. रेणुका, धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय आज या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे. आणि पुढच्या बातम्या आपण बघणार आहोत. मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेक स्टेशनवर येण्याजाण्यासाठी असणारी जे जिने आहेत, जे पूल आहेत ते अरुंद आहेत आणि त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना अक्षरशः चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतो. वृद्ध असतील, महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवरही अशीच परिस्थिती असते आणि याबद्दल अधिक माहिती सांगतो आमचा करस्पॉन्डंट विवेक कुलकर्णी. मुंबईकरांकडून आपण जाणून घेतोय की त्यांच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून काय नेमका अपेक्षा आहे. तर मुंबईकरांची लोकल ही लाईफलाईन मानली जाते आणि मुंबईकरांना रोज प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मी आता कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनला आहे आणि इथला जो पूल आहे त्याच्याबद्दलच्या लोकांच्या समस्या आहेत. इथल्या पुलाची रुंदी खूप कमी असल्यामुळे जेव्हा गर्दी असते सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी या पुलावर मोठी गर्दी होत असते. लोकांना चढणं आणि उतरणं खूप मुश्किल होत असतं. लोकल येत असतात त्यामुळे लोकांची धावपळ होत असते. पण ह्या पुलाची जी रुंदी आहे ती फारशी नसल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात गर्दीचा इथं त्रास सहन करावा लागतो. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांना आपण विचारत त्यांचा रोजचा अनुभव काय. तुम्ही रोज इथून प्रवास करता कांजूरमार्गवरून? हो सर, रोजचा प्रवास करतो. इथं नेहमी येण्या जाण्याला ब्रिज छोटा असल्यामुळे खूप त्रास होतो. स्टेशनची हाईट पण कमी आहे आणि संध्याकाळच्या वेळी खूपच त्रास होतो. इथे येण्या जाणारा पब्लिक धक्के मारून खाली पडतात वगैरे, खूप त्रास होतो. त्याच्याबद्दल सरकारने काहीतरी विचार केला पाहिजे. रेल्वे अर्थसंकल्प आता सुरेश प्रभू आपले मांडणार आहेत, महाराष्ट्राचे आहेत, मुंबईचे आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे रेल्वे अर्थसंकल्पात अशा प्रश्न सोडवायला? हे प्रश्न त्यांनी लवकरात सोडावे असे आम्ही आशा बाळगतो. आर्थिक तरतूद केली पाहिजे, आर्थिक काहीतरी याच्यात निवड करून मदत केली पाहिजे, तरतूद केली पाहिजे. तुमचा रोजचा अनुभव कसा असतो? तुम्ही कुठून कुठे प्रवास करता? कामाला आहे मी स्टॉलमध्ये कामाला आहे. सकाळी येताना जाताना लय त्रास होता माणसांना. सकाळी 7 वाजता 8 वाजता लोकांना चढताना उतरताना येत नाही आणि 10-11 वाजेपर्यंत गर्दी असते आणि संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत लोकांना चढायला उतरायला येतच नाही. मुंबईत लोकांची प्रवास करण्याची संख्या खूप मोठी आहे, मोठी गर्दी होत असते आणि ह्या सगळ्याची या लोकांची जर गैरसोय टाळायची असेल तर हे जे पूल आहे ते अरुंद केले पाहिजेत किंवा त्याची संख्या वाढवली पाहिजे, जेणेकरून जे प्रवासी करतात ते पूल जे चढत असतात किंवा उतरत असतात त्यावेळेस त्यांना फारसा त्रास होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह विवेक कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई. मुंबईनंतर जाऊयात नागपुरात. देशाच्या मध्यभागी असणाऱ्या नागपूरच्या भौगोलिक महत्त्वामुळे रेल्वेचं हब म्हणून विकसित होण्याची गरज असताना समस्यांमुळे रेल्वेचा विकास हवा तसा झालेला नाहीये. गेल्या काही वर्षात बजेटमध्ये घोषित झालेल्या योजनाही सुरू झालेल्या नाहीयेत. यात रेल्वेच्या मेडिकल कॉलेजची घोषणा, केमिकल प्रकल्प जो आहे, त्याचबरोबर नागपूरचं अजनी रेल्वे स्टेशन अत्याधुनिक असो किंवा नव्या गाड्यांची घोषणा असो यांचा समावेश आहे. या संदर्भात रेल्वे संदर्भातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली प्रवीण मुधोळकर यांनी. देशाचा मध्य 0 माईलसाठी नागपूर ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये या ठिकाणी आपण डायमंड क्रॉसिंग जी आहे ती सुद्धा नागपूरमध्ये आहे. त्यामुळे नागपूर हे भारताच्या नकाशावर महत्त्वपूर्ण शहर आहे. हे डायमंड क्रॉसिंग म्हणजे दिल्लीकडून खाली चेन्नईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ती लाईन आणि दुसरी मुंबईकडून बेंगालकडे कलकत्त्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या ही लाईन, या दोन्ही लाईन या ठिकाणी एकत्र येतात आणि या ठिकाणी ही डायमंड क्रॉसिंग खूप वर्षापासून नागपूरमध्ये आहे.
नागपूरच्या परिसरातल्या समस्या ज्या आहेत त्या कायम आहेत. नागपूरला DRM ऑफिस फक्त आहे, झोन व्हायला पाहिजे, ते झोन झालेलं नाही आहे. अनेक समस्या आहेत नागपूर परिक्षेत्रातल्या. या संदर्भात आपल्यासोबत एक्सपर्ट आहेत. काय तुम्ही सांगू शकाल या संदर्भात? नाही, नागपुरात रेल्वेचं खूप मोठं जाळं आहे, खूप मोठी लँड उपलब्ध आहे आणि त्या प्रमाणात हा विकास झालेला नाही. याच्या मागे पॉलिटिकल मोटोही असू शकतो किंवा आपण क्षेत्रातल्या ज्या विकासाच्या समस्या आहेत. नागपुरात जवळपास 160 गाड्या आज इथून जातात आणि आमच्याकडे प्लॅटफॉर्म किती आहेत तर फक्त 8. नागपुर एक सेकंड कैपिटल ऑफ महाराष्ट्र, सेकंड कैपिटल महाराष्ट्र होने के कारण यहाँ पे पूर्ण रूप से सुविधा उपलब्ध होना बहुत ज़रूरी है, परंतु वो पूर्ण रूप से सुविधा उपलब्ध इसलिए नहीं है कि नागपुर से गोवा की ट्रेन नहीं है आपके पास, नागपुर से बेंगलोर के लिए ट्रेन नहीं है आपके पास। मुझे लगता है कि नितिन गडकरी और अभी हमारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जी है यहाँ पर, अभी है नागपुर का विकास होने में अब कोई देर नहीं लगना चाहिए। और पूरी उम्मीद नागपुर के लोगों से है कि अगर नागपुर जोन बनता है तो पूर्ण रूप से सुविधा उपलब्ध यहाँ हो जाएंगी, इसमें कोई शक की बात नहीं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील लोंढेचा, प्रवीण मुसलकर, IBN लोकमत, नागपूर. आपण बघितलं रेल्वे बजेटकडून काय काय अपेक्षा आहेत, आमच्या कोणत्या समस्यांकडे लक्ष द्यावं असं सगळ्याच मुंबई असेल, नागपूर असेल, तिथल्या प्रवासी असतील, तिथल्या तज्ज्ञांनी सांगितलं. पण आपण बघतोय की हा पूर्ण आठवडा बजेटचा आठवडा आहे. रेल्वेच्या समस्या आपण जाणून घेतल्या, पण 28 तारखेला होणारं जे बजेट आहे त्या संदर्भात सध्या IBN लोकमत टॉक टाइम मध्ये विविध विषयांवर चर्चा करत आहे. बजेट आणि शेअर मार्केटबद्दल आज आपण टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत की शेअर मार्केट आणि बजेट यांचा संबंध काय आहे आणि आर्थिक परिस्थितीवर याचे काय काय परिणाम होत असतात. आपल्याला याविषयी मार्गदर्शन करतील राजेश तांबे. तुम्ही देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. 02266899263 ही आहे कार्यक्रमाची वेळ. टीम इंडियानं आपल्या वर्ल्ड कप कॅम्पेनची विजयी सुरुवात केली ती ॲडलेडमध्ये. पण ॲडलेड म्हटलं की क्रिकेट फॅन्सना आठवतात ते क्रिकेटचे शहंशहा सर डॉन ब्रॅडमन. त्यामुळे या आठवणींना उजाळा देण्याचा आम्ही देखील प्रयत्न केलाय. डॉन ब्रॅडमन यांच्या ॲडलेडमध्ये आपल्याला घेऊन जातात IBN 7चे स्पोर्ट्स एडिटर विमल कुमार. केनिंग्स्टन ओव्हल, ॲडलेड शहरापासून फक्त 10 मिनिटांवर असलेलं एक टुमदार क्रिकेट ग्राउंड. या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय मॅच रंगली नाही, पण ॲडलेड ओव्हल इतकंच लोकप्रिय असलेलं हे मैदान कारण अनेक दशकांपूर्वी सर डोनाल्ड ब्रॅडमन याच मैदानावर केनिंग्स्टन डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लबसाठी खेळले होते. अगर आप ऑस्ट्रेलिया के एडिलेड शहर में आए हो तो इस घर का दर्शन किए बगैर आपकी क्रिकेट की तीर्थ यात्रा पूरी हो ही नहीं सकती है. दरअसल ये घर है क्रिकेट के सबसे महानतम बल्लेबाज डॉन ब्रैडमैन का, जहां उन्होंने अपने जीवन के सबसे ज्यादा साल बिताए हैं. 2001 मध्ये ब्रॅडमन यांच्या निधनानंतर हे घर असंच बंद पडून आहे. ही गल्ली पण तशी शांत झाली आहे. इतकंच नाही तर क्रिकेट शौकीनांसाठी तीर्थक्षेत्र असलेल्या या ठिकाणाची गर्दीही कमी झाली. सर डॉन ब्रॅडमॅन यांना शोधण्यासाठी आम्ही निघालो तेव्हा आमची भेट झाली ती कॉलिन मिलर्ड यांच्याशी. सर डॉन यांच्या घरापासून काही घर दूर 90 वर्षांचे मिलर्ड राहतात. खरं तर दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ऑस्ट्रेलियन नेव्हीत काम केलं होतं, पण आमच्यासाठी त्यांची कहाणी दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली, कारण सर डॉन ब्रॅडमॅन यांच्याबरोबर मिलर्ड एकाच क्लबमध्ये खेळले होते. Kensington, my district side, for most of that season. So I was lucky enough to be playing in that side with him. But I spent most of my brief times at the other end just watching him play. काळानुसार सर डॉन यांची ख्याती वाढत गेली. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या लहान मुलालाही ब्रॅडमन यांचा 99.94चा ॲव्हरेज अगदी तोंडपाठ असतो. I've never seen anyone with so much time to play shots. He always seemed to be as if someone had put him in position to play a shot before it was bowled. But he was quite incredible. भारताविरुद्ध 1948ला सर डॉन ब्रॅडमन यांनी आपली 100वी फर्स्ट क्लास सेंचुरी ठोकली होती. त्याचाच हा फोटो. त्या मॅचचा स्कोरबोर्डही मिलर्ड यांनी जपून ठेवलाय. तो दिवस खरं तर ब्रॅडमन यांचा होता, पण या फोटोत विनू माकंड आणि विजय हजारे आहेत. सर ब्रॅडमन यांच्या या अनमोल आठवणींना उजाळा देण्यासाठी खरंच कॉलिन मिलर्ड यांना जितके धन्यवाद देऊ तितके कमीच असतील. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज तोमर बरोबर विमल कुमार, IBN लोकमत, ॲडलेड. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.